सुद्धा आता गॅसचा पुरवठा कमी झालेला आहे आणि त्यामुळेच ज्या मेसमध्ये इथल्या विद्यार्थ्यांचं जेवण बनवलं जातं त्या मेसमध्ये सुद्धा आता अगदी शेवटचा सिलेंडर शिल्लक राहिलेला आहे। आणि आपण इकडे जर बघितलं तर इथे आत्ता जे जेवण बनवण्यात येतं आहे, हे जे जेवण बनवलं जातं तर हे जेवण बनवलं जाणारा शेवटचा सिलेंडर इथे आत्ता आहे। जरी यांच्याकडे यांना सांगितलं जात असेल की सिलेंडर दिला जाईल, मात्र तरीसुद्धा आत्ता सध्याची परिस्थिती काय आहे इथली ती आपण जाणून घेणार आहोत। काय नेमकी परिस्थिती आहे, शेवटचं सिलेंडर उरला तुमच्याकडे? आता शेवटचंच आहे सिलेंडर, पण प्रशासनाने सांगितलं आहे, विद्यापीठाने सांगितलं आहे की आजपासून 5 टाक्या रोज देऊ म्हणून। तर आपण जेवण चालू ठेवू। साधारण दिवसाला आपण इथे जे जेवण बनवतो याला साधारण किती सिलेंडर लागतात एका दिवसात? 3 लागतात मोठे, कमर्शियल। तर आत्ता तुमच्याकडे किती सिलेंडर उपलब्ध आहेत आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कधीपर्यंत इथे सिलेंडर मिळते? एकच आहे, शेवटचं आहे आणि एक बॅलन्स ठेवलेला आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणासाठी। तर उद्यापासनं प्रशासन विद्यापीठ आपल्याला 5 टाके देत आहेत। पण जरी असं असलं तरी किती विद्यार्थ्यांचं जेवण आपण या मेसमध्ये बनवतो आणि आता सिलेंडरचा 700 ते 750 लोक। आता हा सिलेंडर जर उद्या मिळाला नाही तर काय परिस्थिती बघायला मिळेल? एवढ्या मुलांचं जेवण कसं बनवणार? नाही, सिलेंडर आता सांगितलं आहे ना त्यांनी की अवेलेबल करून देतो म्हणून। ते देतील करून। नाही तरी ते सुद्धा जर तरवरच झालं की देऊ किंवा देतील, पण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तर प्रॉब्लेम आहे। आणि जर नाही मिळाले तर मग काय होईल? नाही मिळालं तर मग प्लॅन बी म्हणतो आपण। असं प्लॅन बी म्हणतो। प्लॅन बी काय? चूल पेटू बाहेर। जागा वगैरे बघून ठेवले का आधीच? हे काय इथं बाहेरच चूल पेटू ना, विद्यार्थ्यांना उपाशी थोडी ठेवणार आहे। या सगळ्यामध्ये अन्न व नागरी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की कुठल्याही शाळा कॉलेजेसच्या कॅन्टीनमध्ये अशा प्रकारचं तुटवडा पडू नये यासाठीची काळजी घ्यायला सांगितली होती। मात्र तरीसुद्धा आता पुणे खरं तर हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरातलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुणे विद्यापीठ, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। आणि या विद्यापीठामध्येच आता अगदी शेवटचा सिलेंडर इथे उरलेला आहे आणि त्यामुळे जर हे सिलेंडरचा पुरवठा संपला तर आम्ही आता प्लॅन बी तयार केलेला आहे आणि इथे बाहेर चूल पेटवून या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक बनवणार असल्याची माहिती इथल्या मेस चालकांकडून देण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मुना यनपुरे, सिविक मिरर पुणे।